हेलो नमस्कार दोस्तों, मैं अमोल कासर आपका स्वागत करता हूं। दोस्तों, आज हमारे साथ दिव्या मैम जुड़े हुए हैं, जिन्हें 12वीं बोर्ड 2025 में अकाउंट्स में 100 में से 100 मार्क्स मिले हैं, इकोनॉमिक्स में 97 मार्क्स मिले हैं। लेकिन आज हम स्पेशली अकाउंट्स के बारे में बातचीत करेंगे। बहुत बच्चों का ड्रीम होता है की सर अकाउंट्स मध्ये आम्हाला 100 पैकी 100 आले पाहिजे, आणि ते आयुष्यभरासाठी एक अचिव्हमेंट असतं, कारण की बोर्ड एक्झाम 12वीची फर्स्ट अँड लास्ट टाइम, ठीक आहे, ती अचिव्हमेंट जर झाली तर खूप महत्वाची असते। सर्वात पहिले तर दिव्या, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि तुमचं काय रिएक्शन होतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा रिझल्ट मध्ये रोल नंबर मध्ये रिझल्ट बघण्यासाठी रोल नंबर टाकला, मदर्स नेम टाकला आणि सबमिट केलं? तुम्ही सर्वात पहिले काय बघितलं, कोणते मार्क्स आणि अकाउंटचे मार्क्स बघितल्यावर काय तुमचं फिलिंग्स होते? तर सगळ्यात आधी मी पण अकाउंटचेच मार्क बघितले, कारण की मला वाटतच होतं की मला अकाउंट्स मध्ये 100 यावे. ओके, आणि आले? आणि सर पेपर पण मस्त हा आले. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सो नक्कीच बेटा, तुम्ही तुम्ही स्वतः आणि पॅरेंट्ससाठी खूप प्राऊडफुल म्हणजे गोष्ट आहे, आणि नक्कीच पालकांना खूप आनंद वाटतो जेव्हा एवढं मोठं मुलं काही अचिव्हमेंट करतात. आता बऱ्याचदा आपण ही मीटिंग घ्यायचं पर्पज असं की खूप मुलं आपल्याला बघत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातनं, की ज्यांनी आता ते 12वीत असणार आहे, त्यांचे पण नवीन असे स्वप्न आहे की सर आम्हाला अकाउंट्स मध्ये तरी 100 पैकी 100 आले पाहिजे. पण बरेच प्रॉब्लेम असतात. सर्वात महत्वाचं की 11वीचे बेसिक्स त्यांचे क्लिअर नसतात. दुसरं की कॅल्क्युलेटर अलाउड नाही, तर कॅल्क्युलेशन मध्ये बरेच प्रॉब्लेम होता। अकाउंट्स बोर्डात सर पेपर पेननी फॉर्मॅट ड्रॉ करायचा की पेन्सिलनी करायचा, युजली आपण बरेच गायडन्स देत असतो। पण त्या विद्यार्थिनीकडनं जेव्हा ते ऐकणार आपल्यातलंच कोणीतरी, ज्यांनी हे आता जस्ट अचीव्ह केलेलं आहे, म्हणून तुमच्या आज बोलण्याला खूप महत्व राहणार आहे। आणि आपले जे पण स्टुडंट आपल्याला ऐकता आहे त्यांना नक्कीच हे ऐकून फायदा होईल। सर्वात महत्वाचा प्रश्न जो मी तुम्हाला विचारणार आहे, आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांनी ते लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, की बऱ्याचदा बेटा प्रायव्हेट कोचिंग जेव्हा मुलं जॉईन करतात ना, ऑफलाईन असो किंवा काय, तर फक्त क्लासच्या नावासाठी किंवा ते एक फ्रंट पेज आपण म्हणतो ते प्रायव्हेट काहीतरी एक्स्ट्रा नोट्स देऊन टाकतात। तर गव्हर्नमेंट टेक्स्टबुकला मुलं खूप सेकंडरी बघतात की बाबा नंतर करून घेऊ। आणि जेवढं मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातले जेवढे मुलं बघता बेटा, की दिव्या मॅमनी फक्त फक्त ऑनलाईन स्टडी केलेला आहे, त्यांनी कोणतंही प्रायव्हेट कोचिंग म्हणता ना की असं फुल फ्लेज नाही केलं। आणि ऑनलाईन पण अभ्यास करून तुम्ही असा स्कोर आणू शकता। तर माझा पहिला प्रश्न मॅडम, गव्हर्नमेंट टेक्स्टबुक इनफ आहे की तुम्ही काही डायजेस्ट किंवा काही वेगळं मटेरियल रेफर केलं होतं? सर सांगायचं झालं ते गव्हर्नमेंट टेक्स्टबुक खरंच खूप उपयोगी पडतं. डायजेस्ट तर मी स्वतः पण नव्हतं वापरलं. आणि सगळे क्वेश्चन सुद्धा टेक्स्टबुक मधनच येतात. ग्रेट. आता ऐका मित्रांनो, की मी सांगतो, मी थकून जातो सांगून सांगून, पण बऱ्याचदा बोर्ड आहे तर मुलं विश्वास ठेवत नाही। पण ज्यांनी 100 पैकी 100 मार्क अचीव्ह केलेले आहे, तर तुम्हाला स्वतः सांगताय की टेक्स्टबुकचं इलस्ट्रेशन आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम एवढं जरी गेलं तरी खूप महत्वाचं आहे। आणि पेपर पॅटर्न समजणं खूप गरजेचं आहे 100 पैकी 100 मार्क अचीव्ह करणे, कारण की ऑब्जेक्टिव्ह इथं जर एक पण मार्क कमी झाला तर तुमचं ते स्वप्न जे आहे 100 मार्क आणण्याचं, त्याला कुठेतरी तडा जाऊ शकतो किंवा ते येणार नाही। बेटा, आपण ना ऑब्जेक्टिव्ह साठी प्रत्येक चॅप्टरचे एक स्पेशल वन शॉट व्हिडिओ बनवले होते, तुम्ही बघितले होते ते? हो सर, ते पण खूप उपयोगी पडले. आणि सर सगळे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा मेन करणं गरजेचं असतं. फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करून होत नाही, ऑब्जेक्टिव्ह मुळे सुद्धा मार्क्स जातात. तर त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. ग्रेट, ग्रेट. आणि ऑब्जेक्टिव्ह टेक्स्टबुकच्या बाहेरून येतच नाही बोर्डात, कारण की मी जे लेक्चर दिलेले आहे हो सर. किंवा आता पुढे पण देणार आहे, आम्ही टेक्स्टबुकचं इच अँड एव्हरीथिंग त्याच्यात त्यासाठीच कव्हर केलं की मुलांकडनं ना होत नाही बेटा। तर तुम्ही लेक्चर खरंच ते बघितले होते का? तर तुम्ही तुमच्या ज्युनियर्सला काय सांगाल, ते बघितले पाहिजे का? हो सर, खरंच तुम्ही जे व्हिडिओज घेतले ते ते सर्वांनी बघावे, कारण की त्यामध्ये सगळं काही क्लिअर होतं. आणि सर फक्त अँसरच सांगत नाही, तर त्या मागं जे त्याचं जी कन्सेप्ट आहे ती सुद्धा परत एकदा समजून सांगतात. नाही, ग्रेट, थँक्यू बेटा। पण हे नक्की जे ज्युनियर आहे, प्लीज ऐका, बघा, तुमचं तुम्ही भलं करून घ्या, एवढंच आमचं म्हणणं आहे। बेटा, अजून एक महत्वाचा विषय की आता बरेच मुलं हा प्रश्न विचारतात, मॉर्निंग स्टडी, नाईट स्टडी कधी केलं पाहिजे, म्हणजे अभ्यास कमी आणि बरेच बाकीचे प्रश्न खूप असतात, है ना? पण ते एक प्लॅन, एक विद्यार्थी बनून आजच्या युगातले जे तुम्ही सोशल मीडिया बाकी लोकांनाही डिस्ट्रॅक्ट करता, तुम्हालाही असेल, तर तुम्ही तुमचं कसं स्टडी शेड्यूल ठेवलं होतं स्पेशली? मी सकाळी सुद्धा अभ्यास करायचे. त्यानंतर कॉलेजला सुद्धा टाइम असायचा, तर कॉलेज सुद्धा अटेंड करायचे. आणि त्याच्यानंतर वेळ असला की मग रात्री सुद्धा मी स्टडी करायचे. हा, म्हणजे मॅक्झिमम तुम्ही आता सुरुवातीपासून अभ्यास केला होता, जसं आता हे मे महिन्यात मी इंटरव्ह्यू तुमचा घेतोय रिझल्ट नंतर। आता काही मुले जे 12वीला गेलेले आहे, ठीक आहे, तर कन्सिस्टन्सी असणं म्हणजे आतापासून अभ्यास करणं योग्य आहे की शेवटच्या 2 महिन्यात तुम्ही केलं, कसं तुम्ही मॅनेज केला होता अभ्यास? सर तसं म्हणजे कन्सिस्टंट राहिलंच पाहिजे. हम्म.
आणि आणि असं काही नाही की फक्त पूर्ण वर्षभर अभ्यास करून तुम्ही करू शकता. लास्ट टाइमला सुद्धा होऊ शकतो तुमचा अभ्यास. दोन्ही मॅडमांनी मुलकासा सरांचं. सांगितलं. येस हो येस. सर. मी तर आहेच तिथं तुमच्यासाठी, पण मग नक्कीच बघा त्यांनी केलं, पण मग आता जर टाइम आहे तो स्टार्ट करा आतापासून. 100 पैकी 100 नक्की मिळेल. पण जर कोणी मुलं खूप नंतर बघताय 2 महिने अगोदर की 100 मार्क्स कैसे लाए जाए, आणि तुम्ही जर आता आले असणार 1-2 महिने बाकी आहे, तर त्यांनी हे पण सांगून दिले की शेवटी पण होतं, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. महत्वाचं. आता ना राजा, अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की अकाउंट्स मध्ये सर्व गोष्टी होऊन जातात, पण कॅल्क्युलेटर अलाउड नाही, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली केलं पाहिजे, आता त्यांना काय साध्य करायचं माहित नाही. म्हणजे हेच असेल की मुलांनी कॅल्क्युलेशन फास्ट करावे किंवा त्यांचा तो स्पीड वाढावा. मी आता ऐकलंय सीबीएसई बोर्डात कदाचित ते अलाउ करणार आहे, पण एनिवेज आपल्या महाराष्ट्र बोर्डला अलाउड नाही कॅल्क्युलेटर. पण मुलं जेव्हा सॉल्व्ह करताना तेव्हा मोबाईल कॅल्क्युलेटर किंवा हे सध्या वापरतात. तर तुम्हाला पण ते प्रॉब्लेम नक्कीच आले असतील कॅल्क्युलेशन्सचे, मिस्टेक्सचे. आणि मी जेवढं आता फर्दर आपलं जे कम्युनिकेशन झालं, आता आपण त्या मुद्द्यावर येणारच आहे की पेपर प्रेशर कसं हँडल करायचं किंवा तुमच्यासोबत काय झालं होतं, ते खूप महत्वाची घटना आहे. तुम्ही एक पूर्ण समिरीज करून परत सॉल्व्ह केलं, तर तुमचा स्पीड पण चांगला होता. पण कॅल्क्युलेशन बद्दल तुम्ही काय सांगाल, की पहिले कॅल्क्युलेटरवर केलं पाहिजे की स्वतः सॉल्व्हिंग केलं पाहिजे? टाइम जातो, पण काय सांगाल तुम्ही? स्वतःच केलं पाहिजे सर, कारण की मोबाईल मोबाईल आपल्याला अलाउड नसतो किंवा कॅल्क्युलेटर सुद्धा अलाउड नसतं. तर पहिल्यापासून जर आपण कॅल्क्युलेशन करायची सवय ठेवली ना, तर पुढे अडचण येत नाही. ग्रेट. आणि त्याला टाइम जातो, बोर होतं, पण मग ते करा विद्यार्थी मित्रांनो, की त्यांना तर करावंच तुमचंच लागतं सर. बेनिफिट्स आहे. आज तुमच्याच वयातली एक विद्यार्थिनी, जे आज 1.5 लाख मुलं आपल्याशी जुडले, त्यांच्याशी जर बोलतंय, त्यांनी ते अचीव्ह केलं, त्यांनी ते अर्न केलेलं आहे है ना, त्यांनी ते कमवलेलं आहे. का मेहनत पहिले घेतली असेल, आज आयुष्य सोपं झालं, ते तुम्हाला गाईड करताय, भविष्यात तुम्ही कोणाला तरी सांगणार है ना. म्हणजे एक मोटिवेशन घ्या की कॅल्क्युलेटर यार नका, म्हणजे तो विषय तुम्ही सध्या अवॉइड करा. पेपर एक्झामचं राजा, स्ट्रेस मॅनेजमेंट, कारण की त्या 3 तासात ना बऱ्याचदा असं होतं की एनपीओ आहे, फायनल अकाउंट आहे, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेट डिझोल्युशन, पेपर पॅटर्न बद्दल बोलूच या आपण. पण त्या 3 तासात स्वतःला मॅनेज करणं हे खूप गरजेचं असतं. तर मी तर ऐकलं की तुमच्यासोबत असं झालं की ते पीएसआर, प्रॉफिट शेअरिंग रेशो, जे नेट प्रॉफिट तुमचा आला होता, ते डिस्ट्रीब्यूट करण्यात जे आपलं बोलणं झालं, तिथं थोडं पॅनिक झाले होते तुम्ही, म्हणजे तो कॅल्क्युलेशनचा भाग थोडा प्रॉब्लेमॅटिक होता. मग तुम्ही कसं हँडल केलं, त्याबद्दल काय सांगणार? सर म्हणजे माझं पेपर फायनल अकाउंट सर्वात लास्टला असतं. तर माझा पेपर सगळा सॉल्व्ह करून झालेला होता. हम्म. आणि त्याच्यानंतर मग मी फायनल अकाउंट सोडवत होते. तर नेट प्रॉफिट होता. तर तो शेअर करताना माझ्या खूप जास्त चुका झाल्या. हम्म. सबस्ट्रॅक्शन असते ना, ती सुद्धा माझी चुकायची. बरं. एक्स्ट्रा प्रेशर तर येऊन मग ती माझी गेलं. खूप वेळा चुकली. हम्म. हां, ती माझी सबट्रॅक्शन सुद्धा खूप वेळा चुकली. तर त्याच्यामुळे पुढे पण चुकायचं आणि त्या हम्म. पेपरमध्ये पण आहे ना, खूप जास्त खाडाखोड पण झालेली होती आणि ते लवकर ॲन्सर पण येत नव्हतं. कारण की खूप जास्त कन्फ्युजन पण होत होतं. तर मी आधीचा जो फायनल अकाउंटचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता, तर तो मी पूर्ण खोडला आणि परत पुन्हा पुढच्या पेजवरती सॉल्व्ह केला. बापरे, मग तेवढा टाइम तुम्ही मॅनेज बराबर केला. आणि जर काय होतं की टाइमच पुरत नाही, म्हणजे तुमची स्पीड चांगली असा अर्थ तुम्ही प्रॅक्टिस नक्कीच चांगली केलेली आहे. आणि सिक्वेन्स बदलला तरी चालतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्ही पहिले फायनल अकाउंट केलं, ऑब्जेक्टिव्ह केलं, एनपीओ केलं, तरी काही हरकत नाही. आता पुढचाही एक प्रश्न मॅडम, की तुम्ही ह्या पूर्ण आपले टोटल 10 चॅप्टर आहे अकाउंट्स मध्ये, कोणचा चॅप्टर तुम्हाला असं वाटलं की सर मस्त मजा आली त्याच्यात, काही टेन्शन नव्हतं? फायनल अकाउंट, ॲडमिशन, डेट ओके. वगैरे खूप छान होतं सर. ग्रेट ग्रेट. आणि कोणता चॅप्टर असा होता सर त्यात खूप जीव घेतला त्याने ना, खूपच त्रास झाला, खूप मेहनत करावी लागली? सर माझ्या मते तरी मला एन सगळ्यात जास्त अवघड जायचा. आणि ऍडमिशन? ऍडमिशन छान होतं सर. ग्रेट. रिटायरमेंट वगैरे. ते वगैरे. ऑर होतं, पण तरी मी केलं होतं. ग्रेट. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक सांगतो की एनपीओ मध्ये थोडं ट्रिकी आहे, कारण की तिथं ना थोडं तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट दिलेलं असतं, त्याच्यातनं इन्कम एक्सपेंडिचर बनवायचं आहे, बॅलन्स शीट बनवायचं आहे. तर त्यात ते कोणते आयटम जातील, करंट इयर, प्रिव्हियस इयर अँड सो ऑन. तर हे सर्व खूप मोठे असे म्हणजे तिथं अवघड नाही, पण तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे त्यांना अवघड जात होतं, पण अल्टिमेटली मेहनत घेतली तर ते पण टॅली झालं. आणि ते फिलिंग काय होतं जेव्हा टॅली झालं एनपीओ, वा, काय वाटलं एक्झाम मध्ये, तो काय अनुभव होता ऍज अ स्टुडंट?
सर म्हणजे टॅली तर झाले होते, पण एक भीती पण होती की ते बरोबर बरोबर आहे, टॅली माहितीये का? झाले हा, का. आयुष्यात तो एक प्रॉब्लेम आहे. पहिले तर तो स्वतःला आपण एवढं एक वाटतं की पहिले तर टॅली होणं झालं, पण मग तरी एक भीती राहते बाहेर येऊन की अरे आता ती अमाऊंट बरोबर आहे का, कारण की मित्र काही दुसरं सांगता आपलं काही वेगळं. तर टेन्शन टेन्शन बहुत टेन्शन बाबा. पण आता तुम्ही त्याच्यात नाही ते बरोबर केलं. फायनली रिझल्ट आल्यावर कळलं की नाही दादा बरोबर आहे आणि आउट ऑफ मार्क्स आपल्याला आलेले आहे. ग्रेट राजा. सर्वात महत्वाचं आता तुमच्या सोबत जे तुम्हालाही होतं की पेपर पॅटर्न बदललेला आहे. त्याच्यातले व्हिडिओ पण बनवले होते. मी परत परत येऊन तुम्हाला सांगायचो, मोटिवेट करायचो की बेटा की तुम्ही काळजी करू नका. पेपर पॅटर्न बदलला म्हणजे खूप जास्त काही नाही. क्वेश्चन 1 तोच आहे. क्वेश्चन 6 पण तोच आहे एनपीओ. क्वेश्चन 7 पण फायनल अकाउंट आहे. फक्त क्वेश्चन 2 पासून तर क्वेश्चन तुमचा जो 5 आहे त्याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहे, जसं ऍडमिशनला ऑल रिटायरमेंट येत आहे, तो होऊ शकतं की त्याला डिझोल्युशन येऊ शकतं किंवा बीओ येऊ शकतं, असं एक पॅटर्न बोर्डाने सांगितलंय. पण मी तरी तुम्हाला लास्ट मोमेंट पर्यंत हे सांगत होतो बेटा की होऊ शकतं की तो सेम पॅटर्न येईल. कारण की 2022, 23, 24 ला सेम रिपीट झालं होतं, 25 ला पण तेच आलं. सो त्याच्याबद्दल डेफिनेटली तुम्ही काय स्ट्रॅटेजी केली होती, कारण की काही मुलं 10 पैकी 6 चॅप्टर करतात, बाकी सोडून देतात, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? मी 10 पैकी 8 चॅप्टर केले होते सर. ग्रेट. त्यापैकी बेस ऑफ एक्सचेंज माझा झालेला नव्हता. ओके. ध्यान से सुनो दोस्तों, बिल्स ऑफ एक्सचेंज छोड़ के भी 100 में से 100 मार्क्स लाए जा सकते हैं. म्हणजे अभ्यास कराच तुम्ही आतापासून जर करत असणार, पण स्ट्रॅटेजी मॅटर करते. खूप पॅनिक होऊन काय उपयोग नाही. ठीक आहे, तर तुम्ही बिल्स ऑफ एक्सचेंज सोडायचं असं नाही, पण इन लास्ट सिनारिओ, कारण की रिव्हिजन करायला एका कमी दिवसात खूप नाही होत. सो ते काय आहे मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्याचं टेन्शन घेऊ नका की तुम्ही काय. आणि जसं आय थिंक सो बेटा चॅप्टर नंबर 9 असेल, फायनान्शियल स्टेटमेंट, अजून दुसरा जो नाही केलेला होता तो, है ना? हम्म. हा, तर तो थोडा अवघडच जातो थोड्या कॅल्क्युलेशन मध्ये. पण एनिवेज तो स्ट्रॅटेजी कुठेतरी कामात येते बेटा. अभ्यास सर्व करा. पुढे पण नक्कीच सर्व गोष्टी चांगल्या होतीलच बेटा. आता सर्वात महत्वाचं तर अकाउंट मध्ये बाकी गोष्टी तर झाल्यास आपण सांगितलं की टेक्स्टबुक फॉलो करा, प्रॅक्टिस करा, पेपर लास्टचं अनालिसिस नक्की बघा. लास्ट इयर पेपर सॉल्व्हिंगचे फायदे होता की नाही होत? हो सर, PYQ चे खूप जास्त फायदे होतात आणि रिपीटेड क्वेश्चन सुद्धा असतात. आणि हम्म. जेवढे जास्त आपण PYQ सोडू, तेवढा जास्त आपल्याला उपयोग होणार आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि ऑनलाईन अभ्यास होतो की नाही काय सांगा मुलांना? हो सर, ऑनलाईन अभ्यास होतो. एकेसी बद्दल तुमचा अनुभव काय, ज्युनियर्सला तुम्ही काय सांगणार, कारण की मुलांचा विश्वास होत नाही का बा एवढं पण आम्ही करू शकतो का. तर तुम्ही तुमच्या ज्युनियर्सला एकेसी बद्दल काय सांगणार? मग कसं सर, थेरीचे क्लास सुद्धा सुद्धा खूप मस्त घेतात. त्यामध्ये इको मध्ये मला त्यांच्यामुळे 97 पडलेत. मी क्लास सुद्धा लावलेले नव्हते प्रायव्हेट. आणि OCM सुद्धा ते पेपरच्या आधी पण त्यांनी महामॅरेथॉन लेक्चर्स वगैरे घेतले, ऑब्जेक्टिव्ह घेतले. पेपरच्या आधी सुद्धा सकाळी उठून सरांनी ऑब्जेक्टिव्हची रिव्हिजन सुद्धा घेतली. त्याच्यामुळे खूप जास्त उपयोग झालाय सर. आणि यंदा तर आपण त्यांना ना सर्व्हिस विषयी आतापासून आपण बॅच त्यांच्यासाठी सांगतो की तुम्ही या करून घ्या. तर ऑनलाईन साठी घाबरू नका बेटा. फक्त विश्वास ठेवा आणि आम्ही तुम्हाला सपोर्ट देतोच. तो काय विषय नाही. त्यांनी केलंय म्हणजे एखादी विद्यार्थिनी स्वतःच्या म्हणजे स्वप्नांवर विश्वास ठेवते, मेहनत घेते आणि ती मेहनतीला ते सक्सेसफुल म्हणजे आता आयुष्यभरासाठी ती अचिव्हमेंट झाली की अकाउंट में 100 में से 100 मार्क्स आ गए, दॅट्स ऑल. सो तुम्ही पण ते आणू शकता. म्हणजे आपण जेव्हा आता थिअरीमध्ये ओसी मध्ये ज्यांचे 100 पैकी 100 मार्क आहे त्यांचे आता इंटरव्ह्यू लॉन्च होणार आहे. मी ऑलरेडी काही इंटरव्ह्यू झाले माझे आज. तर आपण सर्वांचे म्हणजे ओसी बघणार, इको बघणार, अकाउंट तुम्हाला ते ऐकणार. सो आणू शकता. खूप सिम्पल आहे. त्या पद्धतीनेच आपण जातो किंवा ते करणंही सोपं आहे. बेटा आता सांगा की AKCA चा लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्हाला असा कोणता मुमेंट तुझा आठवतो? सर म्हणजे तुम्ही प्रत्येक स्टुडंट्सला ढोकलो नावाने बोलायचे. येस, आणि आपण आणि सर शंकर. आणि सर लाईव्ह लेक्चरच्या मध्ये सुद्धा तुम्ही शंखनाद घ्यायचे. त्याच्याने सुद्धा खूप जास्त मोटिवेशन व्हायचं स्टडी करण्यासाठी. आळस पण कधी यायचा नाही सर तुमचे लेक्चर बघताना. धन्यवाद बेटा, तुमची मेहनत पण होती. आणि मी नक्कीच सांगतो बेटा की काही मुलं आता 12वीला आले असतील तर आता बघत असणार. तर एक माझं एवढंच पर्पज आहे की जे माझं नॉलेज आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांना मी हे सांगू की बऱ्याचदा की तुम्ही ना टेन्शन नका घेऊ. होत्या गोष्टी म्हणजे तुमच्या एजमध्ये नक्कीच टेन्शन येतं, स्ट्रेस येतं. पण ना माझं टाइम टू टाइम मी जेवढं गायडन्स देणार आहे तेवढं ऐका, तुम्ही करा. तुमच्यात ते कॅपेबिलिटी आहे. जर दिव्या मॅम करू शकतात तर मित्रांनो, सर और मैम आप भी कर सकते हो, जो बच्चे भी जूनियर से और देख रहे हैं करके. ठीक आहे. अजून बेटा सगळ्यात महत्वाचं, जेव्हा टेन्शन यायचं तेव्हा काय करायचं? आणि टेन्शन तर येतं कारण की अभ्यास आहे, बोर्ड आहे, बोर्ड एक्झाम आहे. जसं जसं टाइम कमी होतो, जानेवारी, फेब्रुवारी किंवा डिसेंबर एंड म्हणा, तर ते एक प्रेशर यायला लागतं. त्यावेळेस कसं मॅनेज केलं?
तर तुमच्या लेक्चरमुळे सुद्धा खूप जास्त मोटिवेशन भेटलंय. तुम्ही पण खूप जास्त एफर्ट्स घेतलेत सर प्रत्येक मुलांसाठी. नक्कीच बेटा. आणि तुम्ही मेहनत घेतली, मी तर सर्वांसाठीच घेतले, पण काही ठराविक मुले सर्वांनीच चांगलं केलं. बट तुम्ही हे तुमचं ड्रीम अचीव्ह केले, त्याच्यात सेल्फ स्टडीचा पण रोल महत्वाचा आहे. क्लासेस तर आहेतच, पण तुम्ही विद्यार्थी स्वतःची जी मेहनत घेता, नंतर जी प्रॅक्टिस करता, की क्लासेस एक गायडन्स तुम्हाला देऊ शकता, एक डायरेक्शन देऊ शकता. त्याच्यानंतर ही नक्कीच तुमची दिवस रात्र जी तुम्ही मेहनत घेतली, जे तुम्ही प्रिपेअर केलं, 3 तास तिथं स्वतःलाही मॅनेज केलं एक्झाम सेंटरमध्ये, दिव्या तुमचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी बेटा. आयुष्यात पुढे तुम्ही जे पण कोर्स कराल त्यासाठी नक्कीच तुम्हाला फायदा असेल. आणि आम्ही एज अ एकेसीए एक तुमचा एक फेलिसिटेशन पण प्लॅन करतोय जूनमध्ये. सो आपण, मी तसं तुम्हाला पूर्ण डिटेल देतोच, की जेवढे अचिव्हर्स आहेत ज्यांनी आयुष्यात खूप मेहनत घेऊन गेले, तर पॉसिबल झालं पालकांनाही घेऊन या, त्यांनाही खूप छान वाटेल. आणि सर्वात महत्वाचं ना बेटा, की पालकांसाठी माझं एक, मी नेहमी मोटिवेशन मध्ये पण हेच सांगतो, की त्यांच्यासाठी करा. त्यांनी खूप केलं आपल्यासाठी, आपल्याला कळत नाही, पण हे तुमच्या मार्क्समुळे आता जेव्हा हा युट्यूबवर पण येईल, तर त्यांनाही खूप छान वाटेल, की आपल्या म्हणजे विद्यार्थी, आपल्या मुलाला मुलीला आपण ना तिथं बघतो चॅनलवर. सो नक्कीच. आणि हे खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे, तर तुम्ही आयुष्यात असेच सक्सेसफुल व्हा. तुम्ही काही करा, सीए सेम एकेसी तुमच्या सोबत आहेच बेटा, ते गायडन्स आम्ही देऊ. आणि शेवटचा एक मेसेज तुमच्या साईडने, जे ज्युनियर्स आहेत त्यांना काही तुम्हाला सांगायचं असेल अभ्यासाबद्दल, एकेसीए बद्दल, एक टिप म्हणून काय सांगणार? जनरली. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येत असतात, पण आपण त्याला ओव्हरकम केलं पाहिजे. आणि आपण कन्सिस्टंट राहिले तर अभ्यास करूच शकतो. आपण खूप काही करू शकतो. गुड गुड गुड, ठीक है, ग्रेट. फक्त लड़ते रहो, है ना, लास्ट मोमेंट तक. जो होगा देखा जाएगा, Yes, तो sir. कर्म करो, फल की आशा मत रखो. तो दोस्तों, ये छोटा सा हमारा मीटिंग था दिव्या जी के साथ. और उम्मीद है आप जब देखो तो इतना ही ख्याल रखो, की सर सपने देखो, सपने पुरे होते हैं, स्वप्न बघा ते नक्कीच पूर्ण होतात. आणि आपलं काम आहे की आपण मेहनत करत राहणं. जे पण विद्यार्थी आतापासून बघताय, एक ड्रीम एक सेट करा, गोल सेट करा, की सर आम्ही 100 पैकी 100 आणणार आहे. पूर्ण जीव लावून टाका, मग बघू जे होतं ते होतं. आणि नक्कीच चांगलं होईल, की क्लास कॉलेज सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. एकेसी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला नक्की आम्ही याच्यात गाईड करू. आणि एकेसीचा आता बऱ्याच गोष्टी आतापासून पण 26 वाल्या मुलांसाठी मी करतोय बऱ्याच गोष्टी, तर तुम्ही आतापासून जुळा, म्हणजे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मॅडम, एकेसीए जुडणं योग्य राहील की नाही सांगा आपल्या ज्युनियर्सला. सर, AKCA इज द बेस्ट. कारण की सर तुम्ही खूप मस्त शिकवता सुद्धा आणि तुमची टीचिंग स्टाईल सुद्धा इंटरेस्टिंग आहे. थँक्यू बेटा, थँक्यू. चलो, थँक्यू, तुम्ही एवढा वेळ काढला, तुम्ही जुडले. आणि आपण नक्कीच विचार करू, की आपल्या ह्या इंटरॅक्शनमुळे एका विद्यार्थ्याला जरी फायदा झाला, तरी आपले डिस्कशन सफल झालं, आपण असं समजूया. आणि असंच तुम्ही बेटा आयुष्यात प्रगती करो. आमचे वेल विशेस तुमच्या सोबत आहे, एकेसीचा सपोर्ट तुमच्या सोबत आहे. थँक्यू सो मच, तुम्ही जुडले. धन्यवाद बेटा. थँक्यू सर. या.